नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण कलापेन या ठिकाणी आहोत. आज 4 जानेवारी 2026 आज या ठिकाणी चित्रकला स्पर्धेचे आयोजन होत आहे. आत्ता सकाळी 8 ते 10 साधारण 5वी ते 10वीचा गट आत्ता सध्या ती स्पर्धा चालू आहे. लवकरच आपण याबाबतची अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. आज या ठिकाणी एक चित्रकला स्पर्धेचे आयोजन आहे, नक्की काय सांगाल आपण? ही स्पर्धा वडिलांनी साधारण 42 इयर्स म्हणजे 42 वर्षापासून चालू ठेवलेली आहे आणि ते मेनली कलापेनीच्या हेल्पनीच होऊ शकलं की इतके वर्ष आम्हाला हे चालवता आले. वडिलांचं चित्र मागे आहे, मेजर नारायण वामन खानकोजे, आणि तेव्हापासून त्यांनी आधी घरीच चालू केलं. मग कलापेनीमध्ये आल्यावरती छोट्या एफर्ट्सनी 10 घरचे सगळे सामग्री आणून चालू केलं. मग जसं हेल्प मिळाली कलापेनीकडं तसं मग मोठं वाढत गेलं. बरं, आता या ठिकाणची स्पर्धा आहे कितवीपर्यंत आहे आणि किती वेळा आहे? वेगळ्या ग्रुप्समध्ये केलेलं आहे. 6 ग्रुप्स आहेत, वेगळ्या वेगळ्या एज ग्रुप्समधनं केलेलं आहे. आणि हँडिकॅप किंवा स्पेशली एबल्ड जे म्हणतात त्यांच्याकरतासुद्धा वेगळं एक कॅटेगरी ठेवलेली आहे. तर सगळ्यांना ते पार्टिसिपेट करता येतं. आधी आम्ही ओपन ठेवतो, सगळेजण येऊन ट्राय करतात. त्याच्यानंतर मग सिलेक्शन केल्यानंतर ठराविक मुलांना बोलवलं जातं आणि त्यांच्यामध्ये मग फायनल कॉम्पिटिशन होतं. पण त्या कॉम्पिटिशनच्या अगोदर त्यांना एक ट्युटोरियलसारखं एक दिलं जातं. त्या ट्युटोरियलमध्ये वेगळे वेगळे स्पेशलिस्ट आर्टिस्ट बोलवले जातात. ते त्यांना डेमॉन्स्ट्रेशन देतात आणि त्या डेमॉन्स्ट्रेशनच्या नंतर मग त्यांचं कॉम्पिटिशन करवतो. तर त्या कॉम्पिटिशनमध्ये जे येतात त्यांना वेगळे वेगळे प्राइजेस दिले जातात. फर्स्ट, सेकंड, थर्ड प्लस उत्तेजनार्थ. आणि या सगळ्या कामामागचं एक ऑब्जेक्टिव्ह हे आहे की ड्रॉईंगबद्दल मुलांमध्ये जागरूकता यायला पाहिजे आणि आईवडिलांनीसुद्धा त्या गोष्टीकरता प्रोत्साहन दिलं पाहिजे. नुसतं हे नाही की त्यांना पाठवून दिलं याच्यात, पण घरी त्यांना ते प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि आईवडिलांनी ते जपलं पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की छोट्या मुलांनी काही काढलं तर उगीच त्याचं खाली लेखलं जातं आणि मग तो मुलगा डिस्करेज होतो, मुलगा मुलगी डिस्करेज होतात. ते नाही झालं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचदा सांगितलं गेलं मागच्या काही वर्षात की मुलांना एक छोटी अशी डायरी द्यायला पाहिजे ज्याच्यामध्ये त्यांची कल्पना, जे रंग त्यांच्या डोक्यात येतात ते त्यांनी चटकीनी उतरवून टाकावे. नंतर त्याला डेव्हलप करता येतं. पण ही सवय जसं लोक डायरी ठेवतात तशी ही आर्ट डायरी त्यांच्याजवळ असली तर खूप फायदा होतो. बरं, आता इथं जी स्पर्धा चालू आहे ती कितवीची मुलं आहेत आत्ता? आता आहे 5वी ते 10वी. 5वी ते 10वी, 8वी ते 2 गटाची स्पर्धा. फक्त 2 गटाचं आहे. बरं, आणि याच्यानंतर किती वाजता आणि कोणता गट असणार आहे? बालवाडी ते 4थी. छोटावाला गट जो आहे बालवाडी ते 4थी जे आहे ते 10च्या नंतर येतील आणि मग ओपन म्हणजे खुला गट. ओके सर, धन्यवाद. धन्यवाद.